नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मी तुमचा मित्र आदित्य भोसले आणि तुम्ही पाहत आहात आपला मराठी चॅनल ट्रेड विथ आदित्य. मित्रांनो, काल आपण निफ्टीमध्ये काही लेव्हल्स दिल्या होत्या. त्या लेव्हल्समध्ये आहे तसं खूप चांगल्या पद्धतीने काम करताना निफ्टी पाहायला मिळालेली आहे. काल मी तुम्हाला सरळ-सरळ सांगितलं होतं 24,180 च्या वर निफ्टीमध्ये बुलिश रॅली येईल आणि सीईचं पहिलं टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं, जे की आहे 24,232 आणि दुसरे टार्गेट आपण दिलं होतं, जे की आहे 24,291 रुपयाच्या आसपास. आहे तसे आपल्याला दोन्ही टार्गेट वरच्या साईडला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेले आहेत. तुम्ही वाटलं तर माझी YouTubeची व्हिडिओ जाऊन पाहू शकता. इनफॅक्ट त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचं टार्गेट आपल्याला निफ्टीमध्ये पाहायला मिळालेली आहेत. आता उद्या निफ्टी कशा पद्धतीने काम करू शकते थोडक्यात पुन्हा एकदा मी गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. टेलिग्राम चॅनलची लिंक आणि आपल्या Instagram पेजची लिंक आपण आपल्या बायोमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही पाहिलं तर धोकादायक गोष्ट आता सध्या आपल्याला काय पाहायला मिळत आहे, की ज्या पद्धतीने ब्रेंट क्रूड ऑइल आपल्याला वाढताना पाहायला मिळत आहे, ते आपल्यासाठी खूप धोकादायक आहे. सध्याच्या घडीला ब्रेंट क्रूड ऑइल हे आपल्याला 109 च्या आसपास ट्रेड करताना पाहायला मिळतो. हे आपल्या इंडियन मार्केटसाठी चांगली गोष्ट नाही. ही निगेटिव्ह गोष्ट आहे. अशाच पद्धतीने हे जर क्रूड ऑइल वाढत राहिलं, तर आपल्या इंडियन मार्केटमध्ये पुन्हा एकदा पॅनिक सेलिंग येण्याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे ह्या गोष्टीही ट्रॅक करणं खूप गरजेचं असतं. तसंच जर तुम्ही पाहिलं तर आता आपल्या निफ्टीची व्हॉलॅटिलिटी आपल्याला खूप कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळू शकते. कारण जर तुम्ही पाहिलं तर इंडिया विक्स आपल्याला आत्ताच्या घडीला ट्रेड करताना पाहायला मिळतो, जो की आहे जवळ-जवळ 17च्या आसपास. ज्यावेळी इंडिया विक्स हा 17.43 किंवा 17च्या आसपास येताना पाहायला मिळतो, त्यावेळी निफ्टीमधली व्हॉलॅटिलिटी ही कमी होताना पाहायला मिळते. म्हणजे निफ्टी जर पाहिलं तर 150 ते 200च्याच रेंजमध्ये आपल्याला ट्रेड करताना पाहायला मिळू शकते आणि ज्यावेळी इंडिया विक्स हा 20च्या आसपास असतो, त्यावेळी निफ्टीची मोमेंटम ही जवळ-जवळ 250 ते 300 पॉइंटची आपल्याला पाहायला मिळते प्रत्येक वेळी. हे तुम्ही काही दिवसांपूर्वी ऑब्झर्व्ह केलंच असेल, ज्यावेळी निफ्टीमध्ये एक व्हॉलॅटिलिटी आपल्याला पाहायला मिळत होते. आता जर चार्टवर तुम्ही पाहिलं, तर चार्टवर आपल्याला काय गोष्टी पाहायला मिळत आहेत. निफ्टीमध्ये सरळ-सरळ आपल्याला एक स्ट्राँग रेझिस्टन्स पाहायला मिळतोय, जो की मी इथं मार्क केलेला आहे. हा आहे मित्रांनो आपला एक रेझिस्टन्स, जो की आज आपल्याला एक चांगल्या पद्धतीने रेझिस्टन्सचं काम करताना पाहायला मिळालेला आहे. हा जो झोन आहे 24,291 24,337 ह्या झोनमध्ये निफ्टी आल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळू शकतो, एक डबल टॉप. डबल टॉप नंतर मार्केट पुन्हा एकदा खालच्या साइडला सेलिंग घेऊ शकतं आणि ह्याच रेंजपासून इथपर्यंत जे काही टार्गेट आहे, ते आपण खालच्या साइडला पुन्हा एकदा घेऊ शकतो. जे की निफ्टी आपल्याला जवळ-जवळ 23,800च्या आसपास येताना पाहायला मिळू शकते ह्या टार्गेटनुसार. त्यामुळे मित्रांनो, जवळ-जवळ काळजीपूर्वक ट्रेड करणं खूप गरजेचं आहे. कारण उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. भले मी तुम्हाला इथं लेव्हल्स देत आहे. आता उद्या त्या लेव्हल्स काम करताना पाहायला मिळतील की नाही मिळतील, ह्या तर मला गोष्टी माहीत नाहीये. परंतु ज्या लेव्हल्स मी देत आहे, त्या सांभाळून घेणं आणि त्या बारकाईने पाहणं खूप गरजेचं आहे. आता जर तुम्ही पाहिलं तर निफ्टीला इथे जो पहिला रेझिस्टन्स होता, तोच आता सपोर्ट झोनचं काम करताना पाहायला मिळतोय. म्हणजे हा जो एरिया आहे, हा आहे सपोर्ट झोन निफ्टीला. तो एरिया कोणता आहे? 24,121 24,172 च्या आसपास हा निफ्टीला एक सपोर्ट झोनचं काम करताना पाहायला मिळणार आहे. समजा उद्या निफ्टी ह्याच झोनमध्ये जर ओपन झाली, हा बायर पुन्हा एकदा निफ्टीला वरच्या साइडला घेऊन जाऊ शकतो आणि निफ्टी ह्या झोनमध्ये न जाता निफ्टी ह्याच झोनपासून पुन्हा एकदा खालच्या साइडला सेलिंग घेऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे कुठं 24,250 पासून निफ्टी पुन्हा एकदा खालच्या साइडला सेलिंग घेऊ शकते. ही गोष्ट लक्षात ठेवा. निफ्टीमध्ये पॅनिक सेलिंग कधी येऊ शकतं? जेव्हा निफ्टी उद्याच्या दिवशी 24,120 ही जर लेव्हल निफ्टीने बेरिश कॅन्डलने खालच्या साइडला जर ब्रेकआउट दिला, अशा पद्धतीची कॅन्डल तयार झाली आणि त्या कॅन्डलचा जर अशा पद्धतीने लो ब्रेक झाला, तर एंट्री करू शकता. खालचं आरामशीर आपल्याला हे गॅप फिल होताना पाहायला मिळू शकतो, जे की आहे जवळ-जवळ 24,039 च्या आसपास ते 24,000 पर्यंत निफ्टी येताना आपल्याला पाहायला मिळू शकते. इथपर्यंतचं टार्गेट आपल्याला आरामशीर पाहायला मिळू शकतं 24,120 च्या खाली. निफ्टीमध्ये अजून पॅनिक कधी कधी सेलिंग होऊ शकतो 24,000 च्या खाली निफ्टीने जर सस्टेन करायला चालू केलं, तर निफ्टी जवळ-जवळ 24,956 ते 24,900 च्या आसपास येताना पाहायला मिळू शकते. ह्या गोष्टी बारकाईनं पाहणं खूप गरजेचं आहे आणि उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी. त्यामुळे एक मोमेंटम आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने निफ्टीपेक्षा सेन्सेक्समध्ये पाहायला मिळणार आहे. जेवढ्या काही गोष्टी लांब राहून अव्हॉइड करता येतील, तेवढं अव्हॉइड करण्याचा प्रयत्न करा आणि लॉस पासून वाचण्याचा पूर्णपणे प्रयत्न करा. ज्यांना कोणाला आपल्या प्रीमियम ग्रुपमध्ये जॉइन व्हायचं आहे,
खूप चांगल्या पद्धतीने आपले प्रीमियम ग्रुपमधले कॉल चालतात. त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर मला तुम्ही पर्सनल मेसेज करू शकता आणि त्याचा अनुभव घेऊ शकता. ज्या मी काही लेव्हल्स दिलेल्या आहेत, परत एकदा सांगतो हा रेझिस्टन्स झोन आहे. रेझिस्टन्स झोन कोणता आहे मित्रांनो? 24,291 ते 24,337 हा एक स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. ह्या झोनपासून निफ्टी पुन्हा एकदा खालच्या साइडला सेलिंग घेऊ शकते आणि उद्या मार्केटमध्ये प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. त्यामुळे सांभाळून ट्रेड करा. व्हिडिओ जर तुम्हाला खरंच खूप महत्त्वाची वाटली असेल, तर आपल्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका आणि अशाच पद्धतीने सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.